नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच थेट जातोय अमरावतीमध्ये. अमरावतीमधून भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येते. संपत्तीच्या वादावरून सख्या भावानंच आपल्या बहिणीवरच बंदूक रोखली. भर रस्त्यात हा थरार पाहायला मिळाला. बंदूक रोखणारा हा भाऊ सैन्य दलातून रिटायर झालेला जवान आहे आणि संपत्तीच्या वादातून या भावा बहिणींमध्ये वादही सुरू होता. पण भावाच्या या कृत्यानं आता सगळेच जण हादरले. तर या घटनेची सविस्तर माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमर गटारे. अमर, काय सांगाल, नेमका हा प्रकार काय घडलाय? अगदी भाऊ बहीणच एकमेकांची वैरी झाल्याचं पाहायला मिळालंय. अतिशय काळीमा फासणारी घटना आहे. बहीण भावाच्या नात्यामध्ये हे अत्यंत धक्कादायक प्रकार काल अमरावती जिल्ह्यातील बेनोळा शेड या गावामध्ये झालेला होता. एकंदरीत बघितलं तर हे जे दोघं बहीण आणि भाऊ आहे यांच्यामध्ये संपत्तीचा वाद जो आहे अनेक दिवसापासून होता आणि हा जो इसम आहे सेवानिवृत्त आर्मीचा जवान आहे आणि काल जो आहे तो दुपारी या भावाने जे आहे बहिणीवर चक्क बंदूक उगारच शिवीगाळ केली आणि मला त्या संपत्तीतला हिस्सा पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळेस जर बघितलं तर त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये जे व्हायरल व्हिडिओ आहे ते व्हायरल व्हिडिओमध्ये 2 पोलीस सुद्धा दिसून येत आहे. त्यांनी एक पोलीस त्या ठिकाणी चक्क त्या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो व्हिडिओ सुद्धा शूट करत होता. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा काही केले. त्यानंतर मात्र दुसऱ्या पोलीस त्या ठिकाणी धावून गेला आणि त्या ठिकाणी जी बंदूक हिसकली. मात्र असं असताना या दोघा बहीण भावामध्ये मोठ्या प्रमाणात काल वाद झाला आणि चक्क बंदूक उगारली गेली. यामध्ये जर बघितलं तर बेनोळा शेड या ठिकाणी तक्रार सुद्धा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी त्या सेवानिवृत्त जवानाला अटक केलेली नाही. मात्र आता पोलीस या ठिकाणी काय ऍक्शन घेतील हे सुद्धा बघावं लागणार आहे. मात्र बहीण भावाच्या पोलिसांनी अजून तरी यांच्यावरती कारवाई केलेली नाहीये, परंतु आता पुढे कारवाई केली जाते का, अटक केली जाते का, नेमकं ही भांडणं कशी सुटतात पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. आणि अमरावतीनंतर आता थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक कार रिव्हर्स मध्ये चक्क मेडिकल दुकानातच शिरली आहे. विशेष म्हणजे या कार मध्ये ड्रायव्हरच नव्हता. वाळूज मधल्या महाराणा प्रताप चौकात ही घटना घडली आहे आणि या अपघातात आई आणि मुलगी अगदी थोडक्यात बचावली. फक्त 4 सेकंदांमुळे या मायलेकीचा जीव वाचलेला आहे. दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतो. यानंतरची बातमी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधूनच आहे. मात्र ही जीवाचा थरकाप उडवणारी आहे. इथल्या देवळाली परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात मोठा स्फोट झाला. हा ब्लास्ट इतका भयंकर होता की त्यामुळे आजूबाजूच्या अपार्टमेंटचं मोठं नुकसानही झालं. सोमवारी संध्याकाळी फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्या आणि स्फोट झाला. पाहता पाहता शेजारच्या आणखी 3 दुकानांमध्ये आग पसरली. फॅब्रिकेशनच्या दुकानातील सिलेंडर सुद्धा फुटलं आणि दुकानाच्या वरच्या 3ही मजल्यांवरील फ्लॅटच्या सर्व काचाही फुटल्या. तर सिलेंडरचा तुकडा एखाद्या रॉकेट लॉन्चर सारखा तिरुमला रॉयल नावाच्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरती जाऊन आदळला. या सगळ्या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वळतोय राजकीय बातम्यांकडे. त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. लाडक्या बहिणींना 2100चा वाढीव हप्ता मिळणारच नाहीये. निवडणुकीत महायुतीनं लाडकीचा हप्ता 1,500हून 2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं. याबाबत बजेटमध्ये घोषणा होईल असंही महायुतीचे नेते सांगत होते. पण अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये वाढीव हप्त्याबाबत घोषणा केलेली नाही. तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन निवडणुकीत सरकारनं दिलं होतं. पण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय. यावेळी मात्र शेतीसाठी AI वापराचं धोरण राबवणार असल्याची माहितीही सरकारनं दिली आहे. तसंच शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच नाही, त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी न केल्यानं विरोधक आक्रमक झाले. यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात पायऱ्यांवरती घोषणाबाजी केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना विविध विभागांवरती निधीची खैरातच केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी अजित पवारांनी हात मोकळा सोडलाय. जलयुक्त 2.0 साठी तब्बल 4,228 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संगमेश्वर इथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती ही कायमस्वरूपी राहावी, ती जपण्यासाठीच संगमेश्वर इथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर इथल्याच एका देवळात पकडलं होतं. अजित पवारांनी अर्थसंकल्पात मोटार वाहन करात वाढ केल्याची घोषणा केली आहे. यंदा मोटार वाहन करामध्ये 1% करवाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं कार खरेदी करण्याचं स्वप्न महागणार आहे. मुंबईमध्ये लवकरच तिसरं विमानतळ तयार होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात सादर करताना केली. वाढवण बंदराजवळ मुंबईचं हे तिसरं विमानतळ तयार केलं जाणार आहे आणि या बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्टेशन सुद्धा असेल अशी माहिती अजित पवारांनी दिली. राज्यातील नागरिकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. फडणवीस सरकार हक्काच्या घरासाठी मदत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढही करण्यात येणार आहे आणि त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांना अधिक प्रगतीवरती नेण्यासाठीच मोठ्या घोषणा केल्या. या शहरांमध्ये येत्या 5 वर्षांमध्ये मुंबई, नागपूर आणि पुण्यात नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी घोषणाच अजित पवारांनी केली आहे. एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केला तर यापुढे पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली आहे. यानंतरची बातमी आहे थेट बीडमधून. बीडच्या खोक्याभाईची ही बातमी आहे. वाल्मिक कराडप्रमाणेच आता खोक्या उर्फ सतीश भोसले सुद्धा सरेंडर करणार असल्याची माहिती समोर येते. खोक्या उर्फ सतीश भोसले गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे. त्याचा पोलिसांच्या विशेष पथकांकडून शोधही घेतला जातोय. त्याची आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की खोक्या उर्फ सतीश भोसले यांचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे आणि अशामध्ये त्याचं गुंडगिरी करण्याचे, दहशत माजवण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. या व्हिडिओमध्ये आपण सध्या पाहतोय की पैशांचा माज तो करताना दिसतोय. कारमधून जाताना पैसे त्याने थेट समोर टाकले, तर हेलिकॉप्टर, हातात रिव्हॉल्वर असे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस त्याच्यावरती गुन्हे दाखल करून तपास करतायत. शिरूरमधून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. पाहूयात. सतीश उर्फ खोक्या भोसले, बावी येथील 2 व्यक्तींना अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती या शिरूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्याच्या 6 साथीदारांवरती गुन्हा दाखल आहे. सतीश भोसलेच्या शोधासाठी 2 पथके देखील रवाना करण्यात आले. मात्र सतीश भोसले वेळोवेळी लोकेशन बदलत असल्यामुळे तो मिळून येत नाही. मात्र मध्यरात्री 11च्या दरम्यान शिरूर पोलिसांनी रायमो परिसरामधनं हीच ती सतीश भोसलेची काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची इंडिवर गाडी रात्री 11च्या दरम्यान ताब्यात घेण्यात आलेली आहे. ही गाडी आता सध्याला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आलेली आपण बघू शकतोय. काळ्या रंगाची गाडी, त्याचबरोबर ज्या गाडीला काचा आहेत ते देखील काळ्या रंगाच्या आहेत. म्हणजे काळे कारनामे करत असताना गाडी देखील काळी वापरण्यात आलेली आहे. याच गाडीमधनं सतीश उर्फ खोक्या भोसलेने ज्यावेळेस गुन्हा केला आणि याच गुन्ह्यामध्ये या गाडीचा देखील समावेश आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीद, शिरूर, बीड. आणि यानंतर पुन्हा वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे. उर्वरित राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा.
रवींद्र धंगेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। तसंच पक्षप्रवेश करताना नीलम गोऱ्हे आणि उदय सामंतही उपस्थित होते। पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश त्यांनी केलाय। दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर हे सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोपच करण्यात येतोय। पुण्यात वक्फ बोर्डाची 100 कोटींची मालमत्ता धंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी पक्षाला रामराम ठोकला असून धंगेकरांना पक्षानं खूप काही दिलं। पक्ष सोडताना त्यांनी विचार करायला हवा होता असा सल्लाच आता काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलाय। कृषी घोटाळ्याची चौकशी होणार आहे की नाही हा सवाल अंजली दमानी यांनी विरोधी पक्षालाच विचारलाय। दमानी यांनी पुरावे सादर करत धनंजय मुंडेंनी महायुती सरकारच्या काळात कृषी घोटाळा केल्याचा आरोप केला होता, पण या घोटाळ्याविरोधात अजून सुद्धा चौकशी होत नाहीये। त्यामुळे दमानी यांनी आता थेट विरोधी पक्षाच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे। आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मिळणार आहे। मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। दरम्यान मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलंय। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्ती याचा कारनामा समोर आलाय। सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीकडून मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्याचा व्हिडिओही व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे सोळंकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। या बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोकेंना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको अशी धमकी देण्यात आली आहे आणि या ऑडिओ क्लिपची पुष्टी मात्र साम टीव्ही करत नाही। आणि यानंतर पुणे प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येते। गौरव आहूजा आणि भाग्येशचं मुंडवा आणि कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या बारमध्ये जाऊन त्यांनी मद्यप्राशन केलं होतं असं कळतंय। पोलिसांकडे याचा सीसीटीव्ही उपलब्ध झालेला आहे। गौरव आणि भाग्येश बरोबर नेमकं कोण कोण होतं त्यांचाही जबाब आता नोंदवला जाणार आहे। पुणे पोलिसांकडून BMW जप्त करण्यात आली आहे। BMWची नंबर प्लेट कोणी काढली त्याचाही शोध सुरू आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडलेत। सागर, काय सांगाल, कारवाई नेमकं कशी केली जाते? नक्की एक दिवसाची पोलीस कोठडी भाग्येश आणि गौरव याला मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेतला। नेमकं हे 2 दिवस यांनी रात्री मध्ये कुठल्या पब मध्ये प्राशन केलेलं होतं, हे कुठल्या रूटनी फिरले, त्याचं सीसीटीव्ही जे आहे ते पुणे पोलिसांना हाती लागलेलं आहे। त्याचबरोबर जी BMW गाडी आहे त्या BMW मध्ये काय काय साहित्य त्यांनी घेतलेलं होतं त्याचाही शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे। आज त्यांना पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। यांच्या बरोबर ज्यांनी कोणी मद्य घेतलं त्यांचे जबाब पुणे पोलिसांकडून नोंदवले जाणार आहे। ठीक आहे, धन्यवाद सागर। अतिशय सविस्तर अपडेट आपण दिली। आपल्याकडून वेळोवेळी या प्रकरणाबद्दलचे अपडेट्स घेत राहू। आणि यानंतर वळतोय टॉप 50 कडे। राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील एका मराठी कुटुंबाला तब्बल 8 वर्षांनंतर न्याय मिळालाय। शिंदे गटाच्या कांदिवली विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहितनं कांदिवलीतील एका मराठी पै कुटुंबाच्या दुकानाचा गाळा हडप केला होता। या विभाग प्रमुखाला अखेर काल कांदिवली पोलिसांनी अटक केली आणि दुकानाची चावी 8 वर्षांनंतर पै कुटुंबाला मिळाली। प्रादेशिक विभागातील 5 जिल्ह्यांमधील वीज ग्राहकांकडे 310 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी आहे। पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली इथल्या घरगुती औद्योगिक थकबाकीदारांची महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई आता सुरू आहे। गेल्या 35 दिवसांच्या कालावधीमध्ये 51,735 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय।
राज्यातील मदरसे आणि चर्च सरकारनं ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराजांनी केली आहे. शिर्डीच्या साई मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर सरकारनं ताब्यात घेतलाय, मग चर्च आणि मदरसा का घेत नाही असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. यावेळी गंगेची साफसफाई सुद्धा केली पाहिजे अशी मागणी महंतांनी केली. सीबीएसईच्या धर्तीवरती आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 एप्रिलपासून भरवण्यात येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील 220 दिवस अध्यापन करणं शक्य होणार आहे. शाळा एप्रिलपासून सुरू झाली तरी 1 मे नंतर निश्चित काळासाठी उन्हाळा सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाईल. 10 ते 15 जूनपासून पुन्हा शाळा सुरू होईल. शिक्षकांवरच्या अशैक्षणिक कामाचं ओझं कमी करणार असं आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलंय. तर शाळांना वर्षाच्या सुरुवातीलाच शैक्षणिक वेळापत्रकही देण्यात येणार आहे. यावर्षी बच्चे कंपनीला उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाता येणार नाहीये, कारण शालेय शिक्षण विभागानं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी शाळांमध्ये कृती कार्यक्रम आखलाय. 5 मार्च ते 23 जून दरम्यान दुसरी ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईचा पारा 37 अंशांच्याही पार जाणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचाही धोका वाढलाय. घराबाहेर पडल्यास आवश्यक ती काळजी घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. मुंबईतच नाही तर मुंबई शेजारच्या शहरांमध्ये सुद्धा तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तलासरीमध्ये तर पारा 43.6 अंशांपर्यंत पोहोचला. बदलापूर आणि अंबरनाथ सारख्या शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमान जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नाशिकमध्ये पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरातलं तापमान 35 अंशांच्या पार गेलंय. कालही 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. म्हणून प्रशासनाकडून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.